सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे
अगं बाप रखुमा देवी वारा, बाप रखुमा देवी वारा, परकुमा देवी वारा, परकुमा देवी वारा तोहा विठ्ठल बरवा तोहा मानव बरवा, तोहा विठ्ठल बरवा तोहा मानव बरवा, तो हा विठ्ठल बरवा तो हा तोहा विठ्ठल बरवा तोहा मानव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण, हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम विठोबाची घेता नाम विठोबाचे, घेत नाम पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबारे महिमा सनमा वेद शिरला झाली सीमा, वेद शिरला झाली सीमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद शिरला झाली सीमा वेद शिरला झाली सीमा नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार नामे तारिले अपार महापापी दुराचार, महापापी दुराचार, पापी दुराचार महापापी दुराचार ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्मचारी नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. ऐसा से
ऐसा नामा महिमा, ऐसा नामा महिमा, ऐसा नामा महिमा, ऐसा नामा वेदशिला झाली सीमा, वेदशिला झाली सीमा, वेदशिला झाली सीमा, वेदशिला झाली सीमा, ऐसा नामा महिमा, ऐसा नामा महिमा, ऐसा नामा मुबारक माई मुबारक माई, 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 मुबारक भगवंताचे हे दानावा, भगवंताचे हे नामा भगवंताचे, हे नामा पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पापाचे पर्वत जळती पर्वत जळते पावारे, पर्वत जळते पापाचे, ऐसा नामा
नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा नामे तारिले अपार महापापी दुराचार ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा बाल्या कोळी महाहत्यारी नामे तारिला निर्धारी ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा विठ्ठल विठ्ठल घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगरणीत पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू बरी बैसवू पाऊरे श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुखर सुधारी, बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेस विकार। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अष्टसिद्धियों निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता। सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, कर दुखों से पार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। पंचम द्या। माया नाम तुझे सतत गाऊंगी, मंगलमय नाम तुझे सतत राहूंगी। मंगलमय नाम तुझे सतत राहूंगी, मंगलमय नाम तुझे सतत राहूंगी। श्री राम राम राम, श्री राम राम राम। महिला मंडळ गाणं मागे। श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम। दुर्बल यारी दया तुनी, दुर्बल यारी दया तुनी, दुर्बल यारी दया तुनी, दुर्बल यारी दया तुनी। चंचल या चित्ता तुनी, चंचल या चित्ता तुनी, चंचल या चित्ता तुनी, चंचल या चित्ता तुनी। झुर झुर त्या नेत्रा तुनी, झुर झुर
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाली सीमा. थोडासा ऐकू द्या. परब्रह्म स्वरूपात असणाऱ्या सर्व बहुश्रुत श्रोते वृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धाभावानं नमस्कार करते, वंदन करते. हा सुख सोहळा स्वर्गी नाही किंवा आज सोनी याचा दिनू वर्षे अमृताचा घणू असा काहीसा भावाज हृदयातून व्यक्त होतोय. अत्यंत देखणा असा सोहळा तुकाराम बीजोत्सवानिमित्त असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 44वं वर्ष ना. आणि आजचा हा प्रथम दिवस, या प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या परम भाग्यानं माझ्या वाट्याला आली. ज्यांचे नाव घेणं अतिशय क्रमप्राप्त आहे, ज्यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली असे परमादरणीय शिंगोटे बंधू असतील, त्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. आपण सर्वजण अधिकारी आणि बहुश्रुत असे श्रोते, उत्तम गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, विनेकरी, कुणाचं नाव राहू नये. पण मला वाटतं इथं नावापेक्षा नामाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण हा नामसप्ताह आहे, नाही का? आमचे स्वर्गीय वैकुंठवासी शिंगोटे नाना, ते जर आज या ठिकाणी असते तर फार आनंद झाला असता त्यांना आणि मलाही फार आनंद झाला असता. परंतु ते जरी नसतील तर या कार्यासाठी, या सप्ताहासाठी त्यांचे आशीर्वाद नक्कीच असतील. त्यांनाही माझं विनम्र अभिवादन आहे. आपणा सर्वांपेक्षा मी ज्ञानानं, मानानं, वयानं, तपानं सर्व बाबतीमध्ये कनिष्ठ आहे. म्हणून माझ्या अल्पमतीनुसार, माझ्या अल्पकुवतीनुसार आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत से वाणी, बोलविता धणी वेगळाची. या न्यायानं आपल्यासमोर जे भगवंतानं बुद्धी दिली ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. इकडे आमचे परमादरणीय, ज्यांचं मला नेहमी मार्गदर्शन असतं असे आमचे बाबा हरिभक्तपरायण मोहनजी तळेकर गुरुजी, सर्व अधिकारी असे मंडळी, इकडे तबल्यावरती ज्यांची मला प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे साथ आहेत असे माझे यजमान कौस्तुभजी तळेकर, इकडे नाद ब्रह्मावरती ज्यांची थाप आहे असे मयूर दादांचे. मला वाटतं की इकडे नाद ब्रह्म, इकडे सगळे स्वर ब्रह्म आणि इकडे शब्द ब्रह्म, म्हणजे स्वर ब्रह्म, नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म ज्यावेळेस एकत्रित येतं ना त्यावेळेस कीर्तनात परब्रह्म उतरतं असं म्हणायला हरकत नाही. पेटीवरती आमचे आवटे काका, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि वेळ न दवडता लगेचच सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा संतांचे शिरोमणी संत सेना महाराज यांचा 5 चरणाचा असा नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. या अभंगामध्ये सेना महाराज नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात, नामाविषयी सांगतात की काय नामाचा महिमा आहे. सेना महाराज सांगतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे,
पांडुरंगाचं नाव जर तुम्ही तुमच्या मुखातनं घेतलं तर तुमच्या जीवनामध्ये जी काही कळत नकळत ज्ञात अज्ञातपणे घडलेली पाप आहेत, ती पाप मग पर्वता एवढी जरी असतील तरी ती पाप जळून खाक करण्याचं काम हे भगवंताचं नामस्मरण करतं. आपल्या संप्रदायाचं एक तत्व आहे की पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं नामाचं महत्त्व प्रतिपादन करावं, नामाविषयी बोलून सगळ्यांना शुद्ध करावं. जागरा दिवशी मागणी मागावी, शेवटच्या दिवशी काला घेऊन काल्याचा प्रसाद त्या नामाला द्यावा. ही आमच्या संप्रदायाची परंपरा आहे. जोग महाराजांची परंपरा आहे, कुठेही लिहिलेली नाही, अलिखित आहे, परंतु आपण ती पाळली पाहिजे. म्हणून आज तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम ठसवण्याचं काम आज या ठिकाणी मी करणार आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या येणारी महाराज मंडळी पार पाडतील. आज मी माझी जबाबदारी पार पाडते. विठ्ठल विठ्ठल सेना महाराज सांगतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पांडुरंगाचं नाव जर तुमच्या मुखातनं तुम्ही घेतलं तर तुमच्या जीवनामध्ये जी काही तुम्ही कळत नकळतपणे केलेली पाप आहेत ती पाप क्षणार्धामध्ये नष्ट करण्याचं काम हे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतं. मग सेना महाराज नामाचा महिमा सांगतात. काय नामाचा महिमा आहे? ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. नामाचं महत्व गाता गाता वेद सुद्धा त्या ठिकाणी थकून गेले, वेद सुद्धा शिनले. नामे तारिले अपार महापापी दुराचार. या नामानं कित्येक पापी लोकांचा उद्धार केलेला आहे. गीतेत भगवान सांगतात, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक वसितो हि सह. अपिचेत सुदुराचारो म्हणजे कितीही दुराचारी असतो, कितीही दुष्ट दुरात्मा, पाप्यातला पापी, टोकाचा पापी की पाप करून 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 तो सुद्धा काय पापरूपच झालेला आहे, असा जरी कोणी असेल तरी त्याचं पापक्षालन करून त्याचा उद्धार करण्याचं काम हे भगवान परमात्म्याचं नाम करतं. मग किती टोकाचा पापी हो? सेना महाराज उदाहरण देतात. वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारिला निर्धारी. वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारिला निर्धारी. वाल्या कोळ्यासारखा ब्रह्महत्यारी. वाल्या कोळी म्हणजे रामायणाचे आद्य रचनाकार वाल्मिकी ऋषी. ते सुरुवातीला फार हरिभक्त परायण होते का? गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा, भगवंताचं नामचिंतन करणारे होते का? नाही. मग काय धंदा होता त्यांचा? माणसं मारायचे, चालते बोलते माणसं मारायचे. इकडे कोंबडे बकरे मारले तर आमच्या पोटात तुटतं, कसं तरी वाटतं मला. आणि इथं चालता बोलता माणूस मारायचा. कित्येक माणसं मारली या भल्या माणसानं. किती मारली? मोहरी एवढ्या खड्यानं 7 रांजणं भरली होती. म्हणजे माणसाच्या माणसानं नाही बर का. एक ब्राह्मण मारायचा आणि त्याच्या बदल्यात एक मोहरी एवढा खडा टपकून रांजणात टाकायचा. महिला मंडळ मोहरी माहिती ना? अहो आमची रोजगार भेटे तिच्या बरोबर नाही का, स्वयंपाकघरात. हो ना. बाकीचे तर लांब राहिले बाकीची माणसं, पण ब्राह्मण, शुद्ध ब्राह्मण, ब्राह्मणाला मारायचा आणि त्याच्या बदल्यात एक मोहरी एवढा खडा रांजणामध्ये टाकायचा. अशी किती रांजणं? 7 रांजणं भरवली होती या भल्या माणसानं. एवढं ब्रह्महत्येचं पातक लागलं, परंतु शेवटी नामाचा आश्रय घेतला आणि 3ही लोकांमध्ये उद्धार झाला. पुराण प्रसिद्धे बोलिले वाल्मिकी नामे 3ही लोक उद्धरते. स्वतः प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या जीवनाची सूत्र त्याच्या हातामध्ये सोपवली. हा नामाचा महिमा. शेवटी सेना महाराज सांगतात, सेना बैसला निवांत
विठ्ठल नाम उच्चारित. सेना महाराज सांगतात की आता आम्ही त्या भगवंताचं नाम चिंतन करत, त्या भगवंताचं नामाचं सेवन करत निवांत बसलेलो आहोत. अशा अर्थाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आता याचा विस्तृत भाव पाहूया. विठ्ठल विठ्ठल काय सांगतात सेना महाराज? घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. की भगवंताच्या नामस्मरणानं पापाच्या पर्वत जळून खाक होतात. बरं काय गरज पडली सेना महाराजांना सांगण्याची नामाचं महत्व? कारण महाराजांना माहित आहे की आम्ही संसारी जीव आहोत आणि संसारी जीवाकडून कुठल्या ना कुठल्या कारणानं पाप कर्म घडतंय. करता की नाही हो तुम्ही पाप? तुम्हाला टेन्शन आलं असेल दीदी, कीर्तनाच्या सुरुवातीलाच काय विचारायला लागलात तुम्ही? पाप करता की नाही? बरं मोठं नाही, छोटा छोटा पहा. संसारिक माणसाकडून पाप कर्म हे घडतच. ज्ञातपणे घडतं, अज्ञातपणे घडतं, कळत घडतं, नकळत घडतं, पण घडतं. अहो तिथल्या तिथं लोक पाप करतात. तिथल्या तिथं कुणाची तरी पंगत असावी आणि एखाद्याच्या हातात बुंदीचं टोपलं असावं. बुंदी बुंदी त्याच्या जवळचं कोणी असलं, त्याच्या जवळचं कोणी दिसलं की दोन मोठी टाकतो. हा, आणि त्याचा शेजारच्याला येतो दुसऱ्या पंक्तीला. बरोबर आहे का? हे पापच आहे का नाही? तिथल्या तिथं माणसाकडून पाप कर्म घडतंय. पहा, संसारिक माणसाच्या जीवनामध्ये 5 हिंसा स्थान आहेत की त्या 5 हिंसा स्थानावरून आमच्याकडून नकळतपणे पाप कर्म घडतं, नित्यानं पाप कर्म घडतं. देवी भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. कोणती ती 5 हिंसा स्थानं? एक म्हणजे चूल, महिला मंडळ, भांडी घासण्याची जागा, कपडे धुण्याचा दगड, पाटावर वंडा आणि झाडणी. चुलीमध्ये लाकडामध्ये किडा मुंगी मरतात, झाडू मारताना मरतात, कपडे धुताना मरतात, भांडी घासताना मरतात. हो ना? म्हणजे आम्ही ठरवून करत नाही पण नकळतपणे आमच्याकडून ही पाप घडतात. काही काही गोष्टी आम्ही ठरवून करतो. आता संसारातल्या एवढ्या बारीक गोष्टी मी काय आत्ताच सांगत नाही तुम्हाला. काही काही ठरवून करतो, म्हणजे काही काही नकळत घडतं, काही काही जाणून बुजून घडतं, काही काही सहज घडतं. मग ही पाप जळून खाक करण्याचं काम आणि आमचा उद्धार करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाम करतं. मग तुम्ही म्हणाल दीदी, हे पाप जळून खाक करण्याची गरज काय? काय गरज आहे? कारण आमच्या जीवनामध्ये जी काही पाप केलेली आहेत ती पाप आम्हाला दुःख रूपाने इथं फेडावी लागत आहेत. जे दुःख आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना येते, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, छातीत चमक, पाठीत चमक, काही ना काही अडचणी जीवनामध्ये ज्या आहेत ते कशाचं लक्षण आहे? पापाचंच लक्षण आहे. म्हणजे जीवनामध्ये सुख आलं तर समजावं की हे आमचं पुण्य आहे आणि दुःख आलं तर समजावं की हे आमचं पाप आहे. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी कळावे. आणि मग ज्यावेळेस जीवनामध्ये फार दुःख येतं, किती वाईट अवस्था होते आमची. तोंड कोमेजून जातं, डोळ्यातून पाणी येतं, कधी कधी असं वाटतं मरून जावं, जगू नये, अशी बिकट अवस्था आमची होते. मग अशा अवस्थेमध्ये आमचं पाप क्षालन करण्याचं काम, आम्हाला दुःखातून बाहेर काढण्याचं काम जर कोण करत असेल तर ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. कितीतरी पुराणांमध्ये अशी उदाहरणं आलेले की पापातल्या पापी लोकांचं पाप हे जळून खाक झालं आणि त्यांचा उद्धार झालेला आहे. महाभारतातली गोष्ट आहे, ऐका. ज्यावेळेस पांडवांना वनवासाची शिक्षा मिळाली,
वनवासाला जावं लागलं. वनवासाला जाण्यापूर्वी पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला. अहो म्हणाले, आता द्वापार युगाचा अंतकाळ चालू आहे, तो द्वापार युग आता सुरू होत आहे, संपत आहे आणि आता कलियुग सुरू होणार आहे. मग म्हणाले, येणाऱ्या कलियुगाची गती, येणाऱ्या कलियुगाची चाल ही कशी असेल, कलियुग कसं आहे? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही वनात जा आणि तिथं जे काही तुम्ही पाहाल त्यावरून तुम्हाला कलियुग कसं आहे ते नक्कीच कळेल. पांडव वनामध्ये जातात आणि भ्रमंतीमध्ये असताना पांडव अशा काही आश्चर्यचकित गोष्टी पाहतात की ते पाहून पांडवांना आश्चर्याचा धक्काच बसतो. असं काय पाहिलं असेल पांडवांनी? पांडव पाहतात की एक राजहंस पक्षी आहे आणि त्या राजहंस पक्षाच्या पंखावरती लिहिलेलं आहे तत्ववेत्ता, तत्ववेत्ता. परंतु त्या पक्षाच्या चोचीमध्ये, मुखामध्ये मांसाचा तुकडा आहे. आणि हे पाहिल्यानंतर पांडव आश्चर्यचकित होतात की याच्या पंखावरती तत्ववेत्ता लिहिलेलं आहे, परंतु याच्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा कसं काय आहे? म्हणजे कलियुगामध्ये अशीच राजहंस आहेत, हो अशीच राजहंस आहेत. कशी? की जे त्यांच्या पोशाखावरून वाटतात की ते अतिशय विद्वान आहेत, अतिशय विद्वान आहेत, परंतु त्यांच्या मुखामध्ये निंदारूपी मांसाचा तुकडा आहे. याची निंदा, त्याची निंदा, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. हे काय? कलियुगातले राजहंस आहेत. दुसरं आश्चर्य पांडव पाहतात की जंगलामध्ये, त्या वनामध्ये एक 2 सोंडेचा हत्ती. किती? 2 सोंडेचा हत्ती. आता हत्तीला किती सोंड असतात? महिला मंडळ, हत्तीला किती सोंड असतात? एकच असते की नाही? पण 2 सोंडेचा हत्ती पाहिल्यानंतर पांडव आश्चर्यचकित झाले. या 2 सोंडेच्या हत्तीचा अर्थ काय असेल? कलियुगामध्ये 2 सोंडेचेच हत्ती आहेत. म्हणजे 2 तोंडानं बोलणारी माणसं, आतमध्ये वेगळं, बाहेर वेगळं. आत काही वेगळंच चालतं आणि बाहेर काही वेगळंच करतात, हो की नाही? हो करतात की नाही? एखाद्याच्या समोर त्याचं एवढं कौतुक करायचं, काय बाबा यांच्यासारखं व्यक्तिमत्वच पाहिलं, आणि ते निघून गेलं की अरे भंगारे म्हणले, ते नालायके. ही कलियुगातले हत्ती, बरोबर आहे. तिसरं आश्चर्य पांडव पाहतात की एक गाय आहे आणि त्या गाईला तिचं वासरू पीत आहे आणि तेच वासरू त्या गाईला लाथानं मारते. हे पाहिल्यानंतर पांडव आश्चर्यचकित झाले. असं कसं म्हणाले? मग याचा अर्थ काय? की कलियुगामध्ये अशीच बहादर आहेत की जे ज्या आई बापाच्या पोटी जन्म घेतात त्याच आई वडिलांना घराबाहेर काढतात. ज्या आई वडिलांनी बोटाला धरून चालायला शिकवलंय त्याच आई वडिलांना मोठं झाल्यानंतर ते लाथ दाखवतात. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया
बेईमान दुनिया आई रे। माँ बाप को कोई नहीं माने औरत को बहुमान। सगळा मान कुणाला आहे? पत्नीला। आई वडिलांना आहे का मान सन्मान? नाहीये। हे कलियुग आहे, हे कलियुगातलं वासरू। शेवटचं आश्चर्य पांडव पाहतात की एक भला मोठा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरून एक मोठी शिळा घरंगळत खाली येत आहे। कित्येक विशाल वृक्षांना तुडवत येत आहे, पाडत येत आहे खाली। आणि ते पाहिल्यानंतर पांडवांना वाटलं, आता म्हणले या शिळेखाली कित्येक लोकांचा मृत्यू होईल, आता कसं होणार? आता किती लोक या शिळेखाली मरणार? पण आश्चर्याची गोष्ट अशी झाली की एवढी मोठी शिळा जी न कित्येक विशाल वृक्षांना पायाखाली तुडवून जी शिळा खाली आले, तीच शिळा एका वाळलेल्या गवताच्या काडीवरती स्थिर झाली। कशावरती? वाळलेली गवताची काडी, जिने इतक्या विशाल वृक्षांना खाली पाडले, ती एवढी मोठी शिळा कशावर स्थिर झाली? एका वाळलेल्या गवताच्या काडीवरती। याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये फार पाप वाढणार आहे, फार पाप करणारी लोक असणार आहेत। परंतु ते पाप दगडा एवढंच काय, शिळे एवढंच काय, ते पर्वता एवढं जरी असलं तरी त्या पापाला जळून खाक करण्याचं काम हे फक्त काडी एवढं नाम करणार आहे। फक्त काडी एवढं नाम त्या पर्वता एवढ्या पापालाही जळून खाक करणार आहे। माऊली म्हणतात, तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी। गवताची गंज आहे, गवताची गंज आहे आणि त्या गंजेला तुम्हाला पेटवायचंय, जाळून टाकायचंय। मग त्या गंजेला पेटवण्याकरता तुम्हाला किती काड्याच्या पेट्या, किती रॉकेलचे डब्बे लागतील सांगा? किती काड्याच्या पेट्या, किती रॉकेलचे डब्बे लागतील? काहीच नाही लागणार, एक काडी पुरेशी आहे, हो की नाही? मग तसं पर्वता एवढं जरी पाप असेल तरी त्या पापाला जाळून खाक करण्याचं काम भगवंताचं एवढंच नाम करतंय। म्हणून सेना महाराज सांगतात, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम Ah
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. किती मोठा महिमा आहे नामाचा, की नामाचा महिमा गाता गाता वेद सुद्धा त्या ठिकाणी थकून गेले. वेद सुद्धा थकून गेले. एवढा श्रेष्ठ नामाचा महिमा आहे, एवढं महान आहे नाम. ऐका, ज्या युगामध्ये आम्ही जन्माला आलो त्या युगामध्ये आम्हाला सर्वात जास्त आकर्षण जर कोणत्या गोष्टीचं असेल तर ते भौतिक गोष्टीचं, नश्वर नाशिवंत गोष्टीचं आहे. परंतु अविनाशी असं एकच तत्व आहे, ते म्हणजे भगवंत. आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे जे मार्ग आहेत ते अतिशय दुर्लभ, दुस्तर, दुरूह, कठीण आहेत. परंतु अशा अवस्थेमध्ये स्वतःच्या आत्मकल्याणाकरता, स्वतःचं पापक्षालन करून स्वतःचा उद्धार करण्याकरता एकमेव साधं आणि सोपं साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. सगळ्यात सोपं साधन नामचिंतन. पहा, एखाद्या कीर्तनकाराच्या कीर्तनाचं सार काय असेल तर ते देवाचं नाव आहे. एखाद्या प्रवचनकाराच्या प्रवचनाचं सार काय असेल तर ते देवाचं नाव आहे. एखाद्या कथाकाराच्या कथेचं सार काय असेल तर ते देवाचं नाव आहे. एखाद्या पुराणाचं सार काय असेल तर ते देवाचं नाव आहे. एखाद्या शास्त्राचं सार काय असेल तर ते देवाचं नाव आहे. एखाद्या वेदाचं सार काय असेल तर ते देवाचं नाव आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. देवाचं नाव सार आहे, हो, सार आहे. आणि तुमच्याकडे किती विद्वत्ता आहे महत्व नाही, किती पाठांतर आहे महत्व नाही, किती अभ्यास आहे महत्व नाही, किती ज्ञान आहे महत्व नाही, किती कला आहे महत्व नाही, तुम्ही दररोज नामचिंतन किती करता याला महत्व आहे. दादा, मग तुम्ही म्हणाल की नामचिंतन करण्याकरता कसल्या विधीची गरज आहे का, कुठल्या विधीची गरज आहे का? पहा, व्यास मुनींनी जी उपनिषद लिहिली त्या उपनिषदांपैकी कलिसंतरण उपनिषद आहे आणि त्यामध्ये नारदजी आणि ब्रह्मदेवांचा संवाद आहे. नारदजी नामस्मरणाविषयी ब्रह्मदेवांना विचारतात. नामस्मरणं परम कल्याणकारकः तत्र को विधिः. नामस्मरणं परम कल्याणकारकः तत्र को विधिः. नामस्मरण करण्याकरता कुठल्या विधीची गरज आहे का, कुठल्या विधीची आवश्यकता आहे का? त्यावेळेस ब्रह्मदेव उत्तर देतात, तत्र विधिं नास्ते. कुठल्याच विधीची गरज नाही, काहीच करायची गरज नाही, फक्त मुखातनं विठ्ठल हर विठ्ठल भजनावेन गाड घालवू नको. हर भजनावेन गाड घालवू नको. शिवा
जीवन व्यर्थ आहे दादा, देवाच्या भजनाशिवाय खरंच जीवन व्यर्थ आहे. मग हे नामस्मरण करण्याकरता कुठल्या विधीची गरज नाही, काही नाही, काहीच करण्याची गरज नाही हो. तुम्ही म्हणाल मग दीदी कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, काही ठिकाण असेल. अहो कशाचाच आग्रह नाही, कुठेही घ्या, कसंही घ्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, हरी बोला गाता, हरी बोला खाता. काही करताना हरी बोलायचं, काही करताना कसलंच बंधन नाही. कधीही घेता येतं देवाचं नाव. सकाळी घेता येतं, दुपारी घेता येतं, रात्री घेता येतं, अपरात्री घेता येतं, शुद्ध अवस्थेत घेता येतं, अशुद्ध अवस्थेत घेता येतं, पवित्र अवस्थेत घेता येतं, अपवित्र अवस्थेत घेता येतं, सर्व अवस्थांगतोपी सह कुठल्याही अवस्थेत घेता येतं, काहीच बंधन नाही. आणि जो जीव कुठल्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाव घेतो त्याचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग किती दुराचारी असो, किती दुरात्मा असो किंवा पुण्यात्मा असो, तो कुठल्याही अवस्थेत असला तरी त्याचा उद्धार निश्चित आहे. आमच्या जनाबाईनं दळताना विठ्ठल विठ्ठल म्हणावं, दळिता कांडिता तुझं गायीण अनंता. आमच्या गवळणीने प्रत्येक कामामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नामचिंतन करावं, नामस्मरण करावं. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. प्रत्येक कामामध्ये गवळणीने भगवंताचं नामचिंतन करावं. त्यामुळे प्रत्येकाला माझं एक सांगणं आहे, कुठलंही काम करत असाल तुम्ही, भांडत असाल तरी विठ्ठल विठ्ठल म्हणा. भांडण करता की नाही हो तुम्ही? भांडण तर करताच, काही शंका नाही. सासू सुनेचं भांडण माहिती आहे तुम्हाला. प्रपंचातल्या गोष्टी मला जास्त सांगताच येत नाहीत बरं का, सॉरी. पण भांडण माहिती आहे ना. मग भांडण जरी करत असणार ना तरी शिव्या द्यायच्या नाही. शिव्याच्या ऐवजी देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे त्या भांडणाचं रूपांतर कशात होतं? पुण्यात होतं. म्हणजे भांडण केलं तरी हरकत नाही, नाही का? पण किती म्हणा लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कीर्तनातला सगळा मसाला आवडतो पण विठ्ठल तेवढा आवडत नाही. किती सांगा विठ्ठल विठ्ठल म्हणा, का म्हणत नसतील कोणास ठाऊक. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा मी नव्हते. एका गावामध्ये 9 ते 11चं कीर्तन. पूर्वीचा काळ फार म्हणजे निवांत काम असायचं. 9:45ला सुरू व्हायचं, 12ला संपायचं. 9 ते 11चं कीर्तन 9 ते 11चं कीर्तन संपलं 11:30ला. आणि दुसऱ्या गावातला एक मनुष्य त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला गेला होता. कीर्तन संपलं 11:30ला. तिथून तो निघाला आणि त्या दिवशी होती अमावस्येची रात्र. सगळीकडे भयानक काळोख पसरलेला. आणि त्या दोन्ही गावांच्या मध्ये एक भला मोठा पाण्याचा वडा आणि वडाच्या काठावरती एक वडाचं झाड माहिती आहे ना, वडाचं झाड. आणि जसा तो तिथून निघाला, वडाजवळ यायला लागला की त्यानं सुरू केलं, राम 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 राम. हा. आणि जसा वडाच्या झाडाखाली आला तो, तसं तर रामाचा स्पीडच वाढला. राम 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 राम. कसा तरी वडाच्या झाडाखालून निघाला, वडा पार केला. आणि आता त्याला त्याच्या गावातल्या लाईटी दिसायला लागल्या. जशा लाईटी दिसायला लागल्या तसं रामाचा स्पीड आणखी कमी झाला. आणि आता तो त्याच्या गावात आला. गावात आल्यानंतर तर रामाची लय विलंबित झाली. यांना कळतं विलंबित. आणि मग आता तो घरी आला. घरी आल्यानंतर तर हा रामाचा बाप झाला. म्हणजे राम म्हणणंच यानं सोडून दिलं. म्हणजे माझा मुद्दा आता संपलाय. आता मला एक सांगा, त्यानं राम राम म्हणायला का सुरू केलं? पटकन बोला महिला मंडळ, मोठ्यानं बोला जरा. का? भीती वाटत होती. कशाची?
बोला बोला. भूताची. हा, भूताची भीती वाटत होती. वडाच्या झाडावरती भूत होतं. हा, तुम्ही साक्षीदार आहेत ना. वडाच्या झाडावरती भूत होतं. म्हणून त्यानं राम राम म्हणायला सुरू केलं. म्हणजे देवाचं नाव घेतलं की भूत पळून जातं. पळे भूत बाधा भेणे देते. देवाचं नाव घेतलं की भूत पळून जातं. म्हणजे देवाच्या नावाचं आणि भूताचं कसं आहे, कसं आहे वाकडं. म्हणजे देवाच्या नावाचं आणि कुणाचं वाकडं आहे, कुणाचं वाकडं आहे. म्हणजे देवाच्या नावाचं आणि कुणाचं वाकडं आहे, भूताचं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे लोक विठ्ठल विठ्ठल का म्हणत नाहीत, कारण देवाच्या नावाचं आणि कुणाचं वाकडं आहे, कुणाचं वाकडं आहे, भूताचं. हा, आणि मग नाथ महाराजांच्या प्रमाणाचा अर्थ थोडा थोडा लक्षात यायला लागला. हरी न ये मुखासी अरे बुढा. म्हणून घ्या हो, देवाचं नाव घ्या घ्या. देवाच्या नावाशिवाय जीवन व्यर्थ आहे दादा. देवाच्या नावाशिवाय जीवन कसं आहे सांगते. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन कसं आहे सांगते. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन पाणी आटलेल्या विहिरीसारखं आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन फळं न लागलेल्या झाडासारखं आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन दिवानं लावलेल्या मंदिरासारखं आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन दूध आटलेल्या गाईसारखं आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन पंख छाटलेल्या पक्षासारखं आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन दात तुटलेल्या हत्तीसारखं आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं जीवन कुंकू हरवलेल्या स्त्रीसारखं आहे. ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही ना दादा त्याचं जीवन वेश्येच्या मुलाला जसं बापाचं नाव सांगता येत नाही ना तसं जीवन आहे त्याचं. एवढं वाईट जीवन आहे त्याचं. पंची पंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनाहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना तेरी उम्र हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना देह नैन बिना रैन चंद्र बिना मंदिर दीप बिना जैसे पंडित वेद बिना हीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन कर ले 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 मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. हरि नामाशिवाय जीवन व्यर्थ आहे दादा, व्यर्थ आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूयात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
त्या. थोडंसं कमी करा. खूप सुंदर आहेत त्या, खूप सुंदर आहेत, खूप कोमल आहेत त्या, अगदी कमळाच्या फुला इतक्या कोमल आहेत. हसल्या की गाल्यावरती खळी पडते. मखमलीवरून चालताना पायाचे तळवे लालबुंद होतात. सूर्याच्या किरणांनाही प्रश्न पडावा की माझे किरण, माझा स्पर्श जर यांना झाला तर अंगावरती फोड उठतात की काय, एवढ्या कोमल आहेत, खूप कोमल आहेत. आणि चेहऱ्यावरती भक्तीचं तेज आहे. स्वतःला कृष्ण भक्तीमध्ये वाहून घेतलंय त्यांनी, वाहून घेतलंय. सतत नामस्मरण, सतत भजन सुरू है. मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमन गिरधारी, इको वाढवूच नका. गिरधारी श्याम बनवारी, मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. कृष्ण भक्तीमध्ये तन्मय झालेले आहेत, रंगून गेलेले आहेत. सतत नामस्मरण, सतत भजन कृष्णाचं चालू आहे. हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे रामा, राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम, राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे. सतत नामस्मरण चालू आहे, सतत भजन चालू आहे, तन्मय झालेले आहेत. परंतु लोक आता नावं ठेवायला लागली. मीराबाई लहान होत्या त्यावेळेस कृष्णमूर्तीला म्हणायच्या माझा पती आहे, माझा आहे, माझा आहे. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. श्री राधा रमन नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. लहानपणी म्हणायच्या माझा पती आहे, माझा पती आहे.
पण आता लहान होत्या तोपर्यंत गोड दिसत होतं, आता मोठ्या झाल्या लोक नावं ठेवायला लागली. दादा ताईंनो ऐका, लोक दोन तोंडानं बोलतात, कौतुक पण करतात आणि वाईट पण बोलतात बरं. म्हणून वाईट बोललं तर बारीक व्हायचं नाही आणि कौतुक केलं तर फुगायचं नाही बरं का. दोन तोंडाचं जग आहे. लोक नाव ठेवायला लागली. अहो म्हणाले पागल झाली ही मीरा, पागल पागल झाली. हे गेलं वडिलांच्या कानापर्यंत. महिला मंडळ कुणाला वाटतं वा आपल्या लेकराला पागल म्हणावं. वडिलांनी सांगितलं मीरा हे लोक पागल म्हणतायत तुला, अगं भजन बंद कर, भजन बंद कर. नाही बाबा भजन बंद करणार नाही. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, 10दा सांगितलं, 50 वेळा सांगितलं, पण पोरगी ऐकायला तयार नाही. बाबा भजन बंद करत नाही. राजानं स्वतःच्या पत्नीला सांगितलं, जा म्हणाले मुलीचं तोंड आधी बंद करा आणि बंद होत नसेल तर हे विष देऊन कायमचं बंद करा. आई विषाचा प्याला घेऊन येतात. मीरा अगं भजन बंद कर लेकरा, अगं भजन तुझ्या जीवावर उठलंय लेकरा, भजन बंद कर. अगं या स्वतःच्या हातानं जर तुला विष दिलं तर या जगातलं आई नावाचं जे आई आहे, आई नावाचं जे पात्र आहे ते काय होईल, कलंकित होईल. म्हणाले मीरा भजन बंद कर. मीरा भजन नको करूस ग, अगं विष प्यावं लागेल, अगं मीरा मरावं लागेल, मीरा नको करू भजन. ज्या हातानं तुला लहानाची मोठी केली, ज्या हातानं अंगा खांद्यावर वाढवली, कसं देऊ ग विष मीरा, भजन बंद कर मीरा. मा मी एक वेळ विष पिईल मा, पण भजन बंद करणार नाही. मी मरेल मा, पण मी भजन बंद करणार नाही, भजन बंद करणार नाही. मा तू काळजी करू नकोस, तू चिंता करू नकोस. ज्या भगवंताचं नाम मी घेते ना त्याच्या नामाची ताकद तुला माहित नाही. अगं माझ्यामध्ये विष पचवण्याची ताकद सुद्धा निर्माण होईल त्याच्या नामानं, तू काळजी करू नकोस. आईच्या हातातला विषाचा प्याला मीराबाईंनी हिसकावून घेतला आणि विष का प्याला राणाजीने भेजा, पीवत पीवत मीरा हासी रे. असं विष प्यायला जसं अमृत पीत होत्या, घट 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 विष पिऊन घेतलं मीराबाईंनी. शेवटच्या परिस्थितीत आहे, कळत होतं माझा अंत काळ आहे, करत होता तर मी मरणार आहे, तरी सुद्धा भजन सोडलं नाही मीराबाईंनी. शांत झाल्या काही क्षणाकरता, शांत झाल्या. परंतु आईनं कानामध्ये कृष्ण नामाचा उच्चार केला. नामाचं अमृत गळ्यामध्ये होतं. उठून बसल्या, जसं झोपलेला माणूस उठून बसतो तसं, आणि पुन्हा ताकदीनं भजन करायला लागल्या. कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. बेटी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, लागी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी लगन, लागी लागी रे लगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. कृष्ण रूप झाल्या मीराबाई, कृष्ण रूप झाल्या. प्रेम पिया ना जब से पिया है, जी का है ये हाल, जी का है ये हाल. अंगारों पे नींद आ जाए अंगारों पे नींद आ जाए, कांटों
सासों की माला पे सिमरू मैं पी का नाम, सासों की माला पे सिमरू मैं पी का नाम। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम। सासों की माला पे सिमरू मैं पी का नाम, सासों की माला पे सिमरू मैं पी का नाम। जशी मीराबाईमध्ये विष पचवण्याची ताकद नामामुळे मिळाली, तीच ताकद या संसारिक विषाला पचवण्याची ताकद आम्हाला नामामुळे मिळेल। आपला वेळ संपलेला आहे। दोनच चरणांचा अर्थ मी या ठिकाणी सांगितलाय। उर्वरित चरणाचा भावार्थ सुरुवातीलाच तुमच्या समोर मांडलेला आहे। वेळ आपली संपलेली आहे। फक्त शेवटी जाताना एवढंच सांगेल, पहा महिला मंडळ, तुम्हाला वाटतं ना तुमचा संसार सुखाचा व्हावा, वाटतं ना? पहा, लेक माहेरची किती लाडकी असू दे, पण संसाराची धुरा तिच्या गळ्यामध्ये बांधली गेली की संसाराचा विचार करते। तिला वाटतं माझा संसार सुखाचा असावा, माझा पती चांगला असावा, माझी मुलं चांगली असावी, माझी सासू माझ्या आईसारखी असावी, आईच्या भावनेनं तिनं माझ्याकडे बघावं, माझा सासरा माझ्या वडिलांसारखा असावा, वाटतं ना? सगळं होईल, फक्त एक करा, स्वयंपाक करताना रोज हरिपाठ घेत जा, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा घ्याल ना। हरिपाठ पाठ नसेल तर कोपऱ्यात मोबाईल पडलेलाच असतो, म्हाताऱ्याचा असतो, मालकाचा असतो, मुलाचा असतो, कुणाचा ना कुणाचा असतो, फक्त स्वयंपाक करताना हरिपाठ लावून ऐका। नाम घेऊन केलेला अन्न तुमच्या सर्वांच्या पोटात जाईल, तुमची बुद्धी स्थिर होईल, तुमची प्रगती होईल। आणि अजून सांगते, हरिपाठ घेत असताना देव तुमच्या घरी येऊन नांदेल, आणि देव आल्यानंतर एकटा येणार नाही, मालकिनीला घेऊन येईल, म्हणजे लक्ष्मी पण तुमच्या घरात नांदेल। एवढं जरी ऐकलं तरी आजच्या कीर्तनाचं साफल्य झालं असं म्हणायला हरकत नाही। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ah
असो, झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले करा नाही विचारला गावने ज्ञानेश्वरा रागाबाया बैगना ज्ञानदेव